हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचं तिसरं चॅप्टर म्हणजे कन्सेप्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघणार आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा नेमका जन्म कसा झाला, जे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये आपण ते बघितलं. आता आपण इथे काय बघू की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय, तर त्याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इथं कॉन्स्टिट्यूशन सांगितलेले आहे. कॉन्स्टिट्यूशनलिझम पण सांगितलेलं आहे. आता कॉन्स्टिट्यूशनलिझम हे इथं युपीएससी मध्ये बऱ्याचदा प्रश्न आलेले आहे, आता एमपीएससी मध्ये पण येऊ शकतील. त्याच्यानंतर आता ह्या क्लासिफिकेशन मध्ये इथे जे हे एक्झाम्पल सांगितले आहे त्या एक्झाम्पल्सवर पण बऱ्याचदा प्रश्न येतात की कोणती सिस्टीम कोणत्या प्रकारची आहे. ठीक आहे, तर ते आपण सगळं करू. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय, की असं काहीतरी डॉक्युमेंट म्हणजे ते रिटर्न असू द्या अनरिटर्न असू द्या. आता रिटर्न अनरिटर्न वगैरे काय ते आपण तुम्हाला न सांगतो, फक्त एवढं लक्षात ठेवून घ्या की असं काहीतरी डॉक्युमेंट की ज्याला सांगितलंय की गव्हर्नमेंट नेमकी कशी असेल, त्याचं ऑर्गनायझेशन कसं असेल, त्या गव्हर्नमेंटचे फंक्शन्स कसे असतील. ऑर्गनायझेशन म्हणजे तिथं पार्लमेंट कसं असेल, प्रेसिडेन्शियल असेल की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असेल किंवा मग ज्युडिशरी कशी असेल, तर त्या सगळ्या गोष्टी, इलेक्शन कमिशन वगैरे कसं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या असतात. ते ऑर्गनायझेशन सांगितलं असतं. ठीक आहे, सोबत त्याचे फंक्शन्स काय असतील ते सांगितलं असतं. त्याच्यानंतर हे जे गव्हर्नमेंट आहे ते आणि जे सिटीजन्स आहेत आपण, तर त्या दोघांचे रिलेशन्स, तर ते सगळं इथे सांगितलेलं असतं. ठीक आहे, ऑर्गनायझेशन, फंक्शन ऑफ द गव्हर्नमेंट आणि इट्स रिलेशनशिप विथ सिटीजन्स, म्हणजे सिटीजनचे ते फंडामेंटल राईट्स किंवा आपले जे सिटीजनच्या ड्युटीज आहेत तर त्या सगळ्या पण इथे सांगण्याचे प्रयत्न केलेला असतो. तर ते झालं आपलं कॉन्स्टिट्यूशन. तर ह्याला काय म्हणतात, फंडामेंटल लॉ ऑफ द लँड पण म्हणतात, त्यानंतर सुप्रीम लॉ ऑफ द लँड पण म्हणतात किंवा स्टेट म्हणतात, त्यानंतर बेसिक लॉ ऑफ द लँड, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, रूल ऑफ स्टेट आणि ग्रंड नॉर्म. आता ग्रंड नॉर्म म्हणजे काय, हे बेसिक नॉर्म म्हणजे इथून ज्या सगळे नॉर्म्स आहेत ते सगळे सुरू झाले, ह्याच्या बाहेर काहीच नाही. जे काही लॉ असतील तर ते त्याचं जे मूळ आहे तर ते याच्यापासून असेल, तर त्याला म्हणतात ग्रंड नॉर्म. ठीक आहे, त्यानंतर याची क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन दोन प्रकारे असतात, काय, एक इव्हॉल्ड आणि इनॅक्टेड. आता इव्हॉल्ड म्हणजे काय, की जे आधीपासून असं इव्हॉल्व झालंय नवीन नवीन हिस्ट्रीनुसार, की काही काही गोष्टी हळूहळू ऍड होत गेल्या तर ते म्हणजे इव्हॉल्ड. जसं की ब्रिटनचं आहे, तर तिथं जे काही रिव्हॉल्युशन वगैरे झालं होतं तर त्याच्यानंतर जे किंग वगैरे होता तर त्याच्या याच्यामध्ये थोडं काही काही त्यांनी अलाउ केलं पार्लमेंटला की काही ह्या गोष्टी घ्या त्या गोष्टी घ्या असं, तर त्यानुसार ते सगळं इव्हॉल्व झालंय. तर तिथं फक्त डायरेक्ट एक डॉक्युमेंट नाही आहे, वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. ज्युडिशरी काहीतरी म्हटलं तर ते पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जातं. त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये काहीतरी नवीन गोष्टी घडली, तिथं काहीतरी लॉ नवीन आला तो पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जातो. तर ते सगळं लॉ जे आहेत तर ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. आणि हे असतं इव्हॉल्व. ठीक आहे, जे हळूहळू ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झालेलं असतं. ते कन्व्हेन्शन, ज्युडिशियल डिसिजन याच्यानुसार होत जातं. एक्झाम्पल युके किंवा आपलं जे ब्रिटन आहे ते एक्झाम्पल आपल्याला पाठ ठेवायचे आहे. ठीक आहे. इनॅक्टेड. इनॅक्टेड म्हणजे काय, काही लोक आले त्यांनी बसले आणि त्यांनी इनॅक्ट केलं. इनॅक्ट केलं म्हणजे त्याला पास केलं. ठीक आहे, तर ते म्हणजे इनॅक्टेड ऑब्व्हियसली. आता जसं भारतामध्ये एक आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बसली होती ज्याच्याद्वारे आपण कॉन्स्टिट्यूशन पास केलं, तर ते झालं इनॅक्टेड. ठीक आहे, म्हणजे डेलिब्रेटरी फ्रेम्ड, म्हणजे डेलिब्रेटली काही लोक एकत्र येतात, ते फ्रेम करतात आणि ते पास करतात. ठीक आहे, त्यानंतर जसं की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा काही ऑथॉरिटी असते, कोणती ऑथॉरिटी, इव्हन किंग वगैरे पण हे इनॅक्ट करू शकतात. ठीक आहे, तर ते झालं इनॅक्टेड. भारत आणि युएसए मध्ये अशा प्रकारचे कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यानंतर रिटर्न आणि अनरिटर्न. रिटर्न आणि अनरिटर्न. अनरिटर्न म्हणजे जिथं लिहिलेलं नाहीये असं नाहीये, याचा अर्थ की एक डॉक्युमेंट नाहीये लिहिलेलं, खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. रिटर्न म्हणजे काय, एक कोडिफाईड डॉक्युमेंट आहे, जसं की आपलं कॉन्स्टिट्यूशन हे एकच आहे. ठीक आहे, त्याच्या बाहेर दुसरं कॉन्स्टिट्यूशन नाहीये. आपलं स्टेट आणि सेंटर दोघांसाठी एकच आहे, तर ते आहे कोडिफाईड. हे बुक किंवा डॉक्युमेंटच्या फॉर्म मध्ये असतं. फॉर एक्झाम्पल युएसए, कॅनडा, जपान, फ्रान्स, इंडिया, हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ठीक आहे, युएसए, कॅनडा, जपान, फ्रान्स, इंडिया. त्यानंतर अनकोडिफाईड. अनकोडिफाईड हे अनरिटन असतं. ठीक आहे, म्हणजे असं एका ठिकाणी कोडिफाय केलेलं नसतं, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. जसं ज्युडिशियल काही नवीन जजमेंट्स आले त्याच्यामध्ये, किंवा पार्लमेंटने नवीन काहीतरी लॉ बनवला, ते कन्व्हेन्शन्स आहेत, चार्टर्स आहेत, स्टॅच्यूट्स आहेत, तर अशा गोष्टीमध्ये हे अनरिटन कॉन्स्टिट्यूशन असतं, म्हणजे एका ठिकाणी लिहिलेलं नसतं, त्याला अनरिटन म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर रिजिड. आता आता हे अनरिटनचं पण जे एक्झाम्पल आहे ते युके आहे. ठीक आहे, इथं लिहिलेलं नाही, युके लिहून टाका. इजी युके, सॉरी, युके. त्याच्यानंतर रिजिड आणि फ्लेक्झिबल. रिजिड असेल नाही तर फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. रिजिड म्हणजे काय, की त्याला अमेंड करता येत नाही, त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी टाकता नाही येत, तर ते म्हणजे रिजिड. आता स्पेशल अमेंडमेंट प्रोसिजर लागते त्याला, म्हणजे काहीतरी असं लगेच एखादी ऑर्डिनरी लॉ सारखं ते आपण अमेंड नाही करू शकत, त्याला खूप जास्त प्रोसेस लागेल किंवा खूप जास्त मेजॉरिटी लागेल. समजा 90% किंवा 75% लोकांनी तिथं व्होटिंग केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तिथं काय म्हणतात त्याला
प्रोसेस असेल. ठीक आहे, तर ते झालं रिजिड. तर हे स्पेशल अमेंडमेंट प्रोसिजर असतं. USA, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे ते कसंही मोडू शकतं किंवा त्याला वेगळी काही गरज नाही लागत वेगळ्या स्पेशल प्रोव्हिजन्सची. जसं आपलं तुमचं नॉर्मल लॉ आहे तर त्याच पद्धतीने ते तुमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते पास होऊ शकतं. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काहीतरी ऍड करायचं किंवा काहीतरी काढायचं आहे तर तुम्ही नॉर्मल लॉ जसा पास करता तसं ते पास होऊ शकतं. ठीक आहे, UK आणि न्यूझीलंड त्याचे एक्झाम्पल्स आहेत फ्लेक्झिबलचे. भारत रिजिड पण आहे, फ्लेक्झिबल पण आहे. ठीक आहे, ते आपण पुढे बघूच. त्यानंतर फेडरल आणि युनिटरी. आता फेडरल म्हणजे काय की समजा हा भारत आहे, भारतामध्ये एक सेंट्रलकडे पॉवर आहे, दिल्लीकडे एक पॉवर आहे. दिल्ली म्हणजे आपले जे कॅबिनेट मिनिस्ट्री आहे किंवा जे आपले मोदीजी आहे तर ती एक पॉवर. आणि स्टेट दुसरे म्हणजे स्टेट स्टेट म्हणजे आपले जे फडणवीस त्यांच्याकडे जशी पॉवर आहे तर ते. ठीक आहे, तर असं फेडरल सिस्टीम म्हणजे त्यांच्याकडे वेगळी, म्हणजे सेंट्रलकडे वेगळी आणि आपल्याकडे म्हणजे स्टेटकडे वेगळी. तर ते असे वेगवेगळे पॉवर्स आहेत, त्याला म्हणतात डिव्हिजन ऑफ पॉवर्स, त्याला म्हणतात आपण फेडरल स्ट्रक्चर. आता इथे ड्युअल गव्हर्नमेंट असते, 2 किंवा 3 पण लेअर ऑफ गव्हर्नमेंट असू शकतात, जसं आपल्याकडे लोकल गव्हर्नमेंट पण आहे. फॉर एक्झाम्पल USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया आणि ब्राझील. इथं इंडियाचं एक्झाम्पल नाही आहे. का बरं? कारण की इंडिया हे कॉसी फेडरल आहे, पूर्णपणे फेडरल नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर युनिटरी. युनिटरी म्हणजे काय की पॉवर कॉन्सन्ट्रेटेड ऍट द सेंटर, सगळी पॉवर सेंटरकडे असतं. जसं की आता समजा मोदींकडे पूर्ण पॉवर असेल तर त्याला आपण युनिटरी म्हटलं, पण तसं नाही आहे. फडणवीस सरकारकडे पण पॉवर आहे तर ते आहे युनिटरी, ते आहे फेडरल. आपलं जे आहे ते फेडरल. युनिटरी म्हणजे जे पूर्ण एक सेंटरकडे पॉवर असते, जसं की UK आहे, फ्रान्स आहे, जपान, चायना, इटली आणि नॉर्वे, ह्या देशांमध्ये आहे. आणि रशियाचे एक्झाम्पल इथे आहे, लक्षात ठेवा. फेडरलमध्ये रशियाचं एक्झाम्पल आहे, युनिटरीमध्ये चायनाचं एक्झाम्पल आहे. तर हे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोसिजर. प्रोसिजरल आणि प्रिस्क्रिप्टिव्ह. प्रोसिजरल म्हणजे काय की काहीतरी प्रोसिजर सांगितली असणार आहे ऑब्व्हियसली, म्हणजे गव्हर्नमेंट कसं वर्क करणार, म्हणजे प्रॉपर इथं पार्लमेंट सांगणार आहे, पार्लमेंटचे कार्य कसं असणार आहे, त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन काय कशी असणार आहे, त्याची कार्य कशी असणार आहे, ते सगळं प्रोसिजर त्यांनी एक्सप्लेन केलेलं असणार आहे. ते झालं प्रोसिजरल. आणि पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, सॉरी प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय की एक ब्रॉडली सांगितलंय तुम्हाला हे गोल्स आहेत आपल्या सोसायटीचे, ते तुम्हाला अचीव्ह करायचे. गोल्स गव्हर्नमेंट शुड अचीव्ह, म्हणजे आपल्या सोसायटीने काही गोल सांगितले, आपल्याला जस्टिस पाहिजे, लिबर्टी पाहिजे, तर ते सगळं आपल्याला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपण प्रिअम्बल मध्ये टाकलेल्या आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपण इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटत आहे. म्हणजे काय, आपलं कॉन्स्टिट्यूशन प्रोसिजरल आहे की पर्स्पेक्टिव्ह आहे? दोन्ही आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन युनिटरी पण आहे आणि फेडरल पण आहे. आता युनिटरी वगैरे कसं काय ते आपण पुढे एक चॅप्टर येईल त्याच्यामध्ये बघून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनलिझम. आता कॉन्स्टिट्युशनलिझम जेव्हा आपण इझम म्हणतो त्याचा अर्थ काय, काहीतरी आयडिओलॉजीची गोष्ट करताय, म्हणजे ते काहीतरी प्रॉपर डॉक्युमेंट नसणार आहे, काहीतरी फिलॉसॉफी वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय एक फिलॉसॉफी आहे किंवा एखादी प्रिन्सिपल्स आहेत की ज्याच्याद्वारे आपलं कॉन्स्टिट्यूशन काय आहे नेमकं तर ते सांगतो. म्हणजे बघा इथं कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय की कॉन्स्टिट्यूशनचं आयडिओलॉजी, म्हणजे काय सांगतं ते की जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते गव्हर्नमेंटला लिमिट करणार असेल तर ते आहे कॉन्स्टिट्युशनलिझम. असं एक बऱ्याचदा असू शकतं की एखादी गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट करतं पण कॉन्स्टिट्यूशन याच्यावर काही पॉवर टाकतच नाही, तर तोपर्यंत ते कॉन्स्टिट्युशनलिझम झालंच नाही. म्हणजे गव्हर्नमेंट अंडर द कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट आहे तर ते सगळ्या प्रत्येक वेळी कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर पाहिजे, तर ते झालं कॉन्स्टिट्युशनलिझम. सोबतच ह्या ज्या गव्हर्नमेंट आहे तर ते लिमिटेड पॉवर त्याच्याकडे, म्हणजे जसं की आपल्याकडे फंडामेंटल राईट्स आहेत. ठीक आहे, आता फंडामेंटल राईट्स म्हणजे जे काय सांगितलंय तर त्याला गव्हर्नमेंटला पाळावंच लागेल. समजा म्हणजे काहीतरी अनटचेबिलिटी रिमूव्ह करायची आहे किंवा जे सेक्युलरिझम आहे, जसं की आर्टिकल 26, 27, 28, 29, 30 जे काही आर्टिकल्स आहेत तर त्याच्यामध्ये रिलिजियस सेक्युलरिझम विषयी बोललाय तर ते पण फॉलो करावं लागेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते गव्हर्नमेंटला लिमिट करतात. गव्हर्नमेंटकडे अनलिमिटेड पॉवर नसतात. आर्टिकल 19 झालं, आर्टिकल 21 झालं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या गव्हर्नमेंटला लिमिट करत असतात. ठीक आहे, तर म्हणून त्याला लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणतात. जे गव्हर्नमेंट आहे ते अव्वा सव्वा काही पण करू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे फीचर्स काय असणार आहे, लिमिटेड गव्हर्नमेंट ऑब्व्हियसली, जे गव्हर्नमेंटला लिमिट करणार ते. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल आणि अकाउंटेबल गव्हर्नमेंट, हे कोणाकडे, जे पार्लमेंटरी सॉरी पॉप्युलर सोव्हरेनिटी असते, म्हणजे लोकांकडे पॉवर असतात तर ते आहे रिस्पॉन्सिबल. आता आपलं जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह आहे ते कोणाला रिस्पॉन्सिबल आहे, आपलं जे लेजिस्लेचर आहे त्याला. ठीक आहे, यानंतर पॉप्युलर सोव्हरेनिटी म्हणजे लोकांच्या हातात पॉवर. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजे ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि जे लेजिस्लेचर आहे तर ते सेपरेट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे आपलं वेगळं फंक्शन केलं पाहिजे. यांनी याला अपॉइंट नाही केलं पाहिजे, त्यांनी त्याला अपॉइंट नाही केलं पाहिजे, प्रत्येक आपापलं ठरवेल. आणि त्याच्यानंतर चेक्स अँड बॅलन्स राहिले एकामेकावर. ठीक आहे, त्यासाठी सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे. त्यानंतर इंडिपेंडेंट ज्युडिशरी. आता समजा ज्युडिशरी आपले जे लेजिस्लेचर आहे तर त्याच्यामधूनच गेली तर आणि आपल्या लेजिस्लेचरच्या अगेन्स्ट काहीतरी कंप्लेंट करायची असेल तर आपण त्यांच्या सोबत करणार का, नाही ना. तर त्यासाठी आपल्याला ज्युडिशरी वेगळी पाहिजे. ठीक आहे, तर ते आहे कॉन्स्टिट्युशनलिझमच्या अंडर. त्यानंतर सिव्हिलियन कंट्रोल ऑफ द मिलिटरी. मिलिटरीकडे सगळा काही पॉवर नाही पाहिजे, सगळा पॉवर सिव्हिल गव्हर्नमेंटकडे पाहिजे, जशी आपल्या गव्हर्नमेंटकडे आहे. आणि आपली गव्हर्नमेंट मिलिटरीकडे, मिलिटरी सांगतं की तुम्हाला असं करायचं तसं करायचं आहे. जर पाकिस्तान सारखं नाही, पाकिस्तानची मिलिटरी आहे ती स्वतः स्वतः करत असते. ठीक आहे, त्यानंतर रूल ऑफ लॉ.